हॅलो मित्रांनो, आज आपण आलो आहे आज एका नव्या जर्नीची सुरुवात करायला, एका नवी डेस्टिनेशनला घेऊन. मेलबर्नच्या आसपास 100 किलोमीटर्सच्या आतमध्ये आपण जाणार आहे एका नव्या ठिकाणी. तर चला मग सुरू करूया आपल्या जर्नीला. मेलबर्नपासून मॅरिसविल कारने फक्त 2 तासाचा प्रवास आहे. बट स्टार्ट अर्ली टू एन्जॉय द फुल डे. ब्लॅक स्पर ड्राईव्ह मार्गावरून जा, कारण तो रस्ता निसर्गाने भरलेला आणि खूप सिनिक आहे. कम्फर्टेबल शूज घाला, कारण थोडे ट्रॅकिंग किंवा वॉकिंग करावं लागेल, स्पेशली स्टीव्हन्सन फॉल्सच्या जवळ जाण्यासाठी. पब्लिक ट्रान्सपोर्टसुद्धा येथे जाण्यास अवेलेबल आहे, पण त्यासाठी तुम्हाला लवकर सुरुवात करावी लागेल, कारण की प्रवास 2.5 तासाचा होऊन जाईल. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा प्रवास फक्त मॅरिसविलपर्यंतच लिमिटेड असणार. त्यापुढे स्टीव्हन्सन फॉल्सला जायला तुम्हाला प्रायव्हेट ट्रान्सपोर्ट अरेंज करावं लागेल. सिटीपासनं 90 किलोमीटरच्या अंतरावरती एक सुंदरशी हिल स्टेशन आपण बोलू शकता. छोटंसं शहर आहे. एक्सप्लोअर करूया मग मॅरिसविल. मॅरिसविलचा इतिहास 1860मध्ये सुरू झाला, जेव्हा विक्टोरियन गोल्ड रश चालू होतं. हे गाव सुरुवातीला गोल्डफील्ड्सकडे जाणाऱ्या मायनर्ससाठी स्टॉपओव्हर म्हणून वापरलं जात होतं. कालांतराने या छोट्याशा स्टॉपओव्हरचं रूपांतरण एका वीकेंड गेटअवेमध्ये झालं. गेल्या अनेक वर्षात मॅरिसविल एक शांत आणि निसर्ग संपन्न पर्यटन स्थळ म्हणून ओळखलं जाऊ लागलं आहे, खास करून त्यांच्या हिरव्या जंगलांमुळे आणि स्टीव्हन्सन फॉलसारख्या आयकॉनिक ठिकाणांमुळे. आपण सुरुवात करूया लोकल गिफ्ट शॉपपासून. मॅरिसविलमधलं गिफ्ट शॉप छोटा पण खूपच खास आहे. इथे तुम्हाला मिळतील हँडक्राफ्टेड वस्तू, सेंटेड कॅन्डल्स, युनिक सिव्हिनियर्स आणि लहान मुलांचं फेवरेट कॅन्डीज. स्थानिक कलाकारांनी बनवलेली चित्रे, पोस्टकार्ड्स, वूड क्राफ्ट्स खूपच आकर्षक असतात. जर तुम्ही काही खास आणि स्मरणीय ठेवणारी भेटवस्तू शोधत असाल तर मॅरिसविलची गिफ्ट शॉप नक्की व्हिजिट करा. मॅरिसविलमधलं लोकल हनी आणि होममेड जॅम एकदम फ्रेश आणि नॅचरल असतं. बुशलँडमधल्या फुलांनी मिळालेलं हनीची खास चव आणि क्वालिटीसाठी ओळखलं जातं. स्ट्रॉबेरी, रास्बेरी, ब्लूबेरी जॅम्स सगळेच फ्लेवर एकापेक्षा एक टेस्टी असतात. मेक शुअर यू ट्राय इट. मॅरिसविलमधील लोकल कॅफे एकदम कोझी आणि वेलकमिंग असतात. इथे तुम्ही एन्जॉय करू शकता फ्रेशली बेक्ड मफिन्स, टोस्टीज आणि होममेड केक्स. आम्ही पण इथेच जेवायचा बेत बनवला. समोर दिसणाऱ्या रिव्हर स्ट्रीमच्या बाजूला फिरायला गेलात तर तुम्हाला दिसेल एक सुंदरसं वॉकिंग ट्रॅक, जो पोचतो गॅलिपोली पार्कजवळ. गॅलिपोली पार्क हे मॅरिसविलमधील एक फॅमिली फ्रेंडली स्पॉट. हिरवे गालीचे, झाडाची सावली आणि किड्ससाठी प्ले एरिया. हॉलिडे आणि विकेंडच्या वेळी हे पार्क्स मुलांनी भरलेली असतात. आता आम्ही निघालोय स्टीव्हन्सन फॉल्सच्या मार्गावरती. स्टीव्हन्सन फॉल्स हे मॅरिसविलचं एक स्टार अट्रॅक्शन आहे.
व्हिक्टोरियामधील सर्वात उंच धबधबा. धबधब्याची उंची जवळजवळ 84 मीटर्स आहे. ते खालून पाहताना एकदम मॅजेस्टिक वाटतं. कार पार्कपासून वॉटरफॉलपर्यंत ट्रेल खूपच सिनिक आणि इझी आहे. हिरवळ, झरे आणि बर्ड्सचा आवाज सोबत असतो. इव्हनिंगमध्ये सॉफ्ट लाईट्स लावले जातात, त्यामुळे धबधबा अजूनच मॅजिकल दिसतो. इट्स अ मस्ट विजिट स्पॉट, फोटोसाठी, शांत वेळ घालवायला आणि निसर्गाचा आनंद घ्यायला. स्टीव्हन्सन फॉल्सचा प्रवास संपल्यानंतर अजून एक आयकॉनिक जागा व्हिजिट करायची वेळ आली. बीचवर्थ बेकरी ही मॅरिसवेलमधले एक आयकॉनिक आणि खूपच लोकप्रिय जागा आहे. इथे मिळणाऱ्या पेस्ट्रीज, पाय आणि केक्स एकदम फ्रेश आणि माउथ वॉटरिंग असतात. व्हॅनिला स्लाइस, मीट पाईस, सॉसेज रोल्स हे मस्ट ट्राय आयटम्स आहेत. ट्रेकिंगनंतर इथे बसून गरम कॉफी आणि गरम खाऊ हे म्हणजे एकदम सोलफुल कॉम्बिनेशन आहे. तर मित्रांनो, ही होती आमची छोटीशी मॅरिसवेलची ट्रिप. तुम्हाला जर समजा कोणी मॅरिसवेलला गेलं असेल तर कमेंट करून कळवा आणि व्हिडिओला सबस्क्राईब आणि लाईक करा. धन्यवाद.